कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। याचे तुम्ही ठीक आहात ना? विश्वदादा काय म्हणाले डॉक्टर? मी ठीक आहे. काही काही काळजीचं काही कारण नाहीये आता. रोजच्या रोज ड्रेसिंग करायची आणि काही दिवस त्या जखमेला जपावं लागणार. ठीक आहे. एजे, माझ्या रेवूच्या लग्नाची मी खूप स्वप्न पाहिली होती. वाटलं होतं की माझी लेक आनंदात तिच्या सासरी जाईल, पण आज जे काही घडलंय ना त्यानंतर मात्र लीलाचे बाबा, तुम्ही रेवतीची काळजी करू नका. ती तिच्या सासरी सुखी राहील, हा माझा शब्द आहे. रेऊ, काळजी घे सोन्या. नीट राहा, सगळ्यांचा आदर कर. लीला, काळजी घे माझ्या रेऊची. मोठी बहीण म्हणून माझ्या रेऊचा सांभाळ केलास ना, आता यापुढे तसा सांभाळ करा. आजपर्यंत कसं तिला सांभाळलंस, तिला मार्गदर्शन केलंस, तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली, तशी तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहा. एवढं सगळं होऊन सुद्धा यांचं लग्न झालं. दुर्गा वहिनीच्या प्लॅनचा पण काही उपयोग नाही झाला. मला याची काळजी वाटते. या बहिणींमुळे माझा दादा तुरुंगात गेला, त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? हो, असं नाहीये. येऊ. हे जे लीला वहिनी, तुमच्यामुळेच आमचं लग्न झालंय. तुम्ही दोघं नसता तर आम्ही काय केलं असतं याचा विचारही करवत नाहीये मला. थँक्यू सो मच. तुला थँक्यू म्हणायची काही गरज नाहीये. इनफॅक्ट सॉरी मला म्हणायला हवा की तुमच्या लग्नात एवढा गोंधळ झाला. तुमचा स्पेशल डे अशा रीतीने पार पडला. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. नाही एजे, प्लीज तुम्ही सॉरी नका म्हणू. लीलाचे आई बाबा, मी तुम्हालाही सॉरी म्हणायला हवा. तुम्हाला खात्री देतो की यापुढे रेवतीच्या आयुष्यात काही वाईट होणार नाही. निश्चिंत राहा. अभिराम, ज्याचा शेवट गोड तिथे सगळंच गोड. चला निघूया. हो हो, निघूया. एजे, मी घरी जाते आणि गृहप्रवेशाची तयारी करते. थांब लीला, आधी दुर्गाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तरी मिळू दे. तिच्या गुन्ह्याची शिक्षा तरी मिळू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.